मराठी साहित्यात महिलांचे योगदान मोठे. मराठी साहित्यसृष्टीत महिलांचे योगदान मोठे आहे. साहित्यामुळेही महिलांना आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका डॉ. स्वाती महाळंक यांनी केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कोपरगाव यांचे वतीने आयोजित केलेल्या मसापच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार प्रसंगी डॉ. स्वाती महाळंक बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करण्याची संधी लोकांनी दिली आहे. त्या संधीचे सोने करण्याचा, मराठी साहित्य चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तन मन धनाने करण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी डॉ. स्वाती महाळंक यांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेचे प्रथम अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पद्माकांतजी कुदळे होते. तर मसापचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सदस्य व KJS कॉलेजचे चेअरमन अशोकराव रोहमारे, स्नेहांकित सांस्कृतिक अभियानचे संस्थापक राजेंद्र बापू जाधव याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मसाप व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार पत्रकार प्रदीप निफाडकर यांनी गझल गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक साहित्य रसिक हाही मौनी साहित्यिकच असतो, फक्त तो वेगवेगळ्या कारणांमुळे व्यक्त होत नाही. साहित्य रसिक व साहित्यिक हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन प्रदीप निफाडकर यांनी यावेळी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. ॲडव्होकेट हिरालाल महानुभाव यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह संतोष तांदळे, सहकार्यवाह शैलेजा रोहम, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ. तारा पाटील, ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉ. गणेश देशमुख, NPP लॉ कॉलेजचे चेअरमन डॉ. निखिल हिरालाल महानुभाव, सेक्रेटरी राजेंद्र साळुंके, डिरेक्टर नामदेवराव उबाळे, अनिता निफाडकर, माजी नगराध्यक्षा व सुप्रसिद्ध कवयित्री ऐश्वर्या लक्ष्मी संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध वात्रटिकाकार विजयराव वहाडणे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विजय बंब, योगतज्ञ उत्तमभाई शहा, उद्योजक केशवराव भवर, गजानन शेरवेकर, कवी सोमनाथ मंडाळकर, रामदास अण्णा खैरे, शरदनाना थोरात, प्रभाकर वाणी, नितीन डोंगरे, हेमचंद्र भवर, सुशांत घोडके, राजेंद्र कोयटे, सोमनाथ मंडाळकर, दिलीप सोनवणे, डॉ. भोईर, डॉ. चांदगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध कवी गजानन पंडित यांनी कवितेतूनच आभार प्रदर्शन केले. ऑस्कर न्यूजसाठी रेणुका ढमालेसह अनिकेत उदरभर.